जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी महाराष्ट्र CET सेल अंतर्गत ज्या BCA, BBA, BBM, BMS या CET एक्झाम देणार आहे तर या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले कुणी भाऊ बहीण किंवा नातेवाईक यांचे कुणी विद्यार्थी आत्ता 12वी पासआउट झालेले असतील किंवा 12वीला असतील आणि त्यांना शैक्षणिक वर्ष 24-25 पासून ज्या काही BCA, BBA, BBM आणि BMS यासारख्या प्रोफेशनल कोर्सेसला जर का प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना CET देणं गरजेचं असणार आहे. तर या CET संदर्भात आपण संपूर्णतः माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रजिस्ट्रेशन पिरियड कधीपर्यंत असणार आहे, म्हणजे आपण या CET एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी आपल्याला कधीपासून कधीपर्यंत नोंदणी करता येणार आहे, एलिजिबिलिटी काय आहे, ही एक्झाम कोण देऊ शकतं, त्यानंतर एक्झाम म्हणजे CET एक्झामची फी काय असणार आहे, एक्झामचं शेड्यूल कधी असणार आहे, ॲडमिट कार्ड कधी डाउनलोड करता येतील, कशा पद्धतीने डाउनलोड करता येतील, एक्झाम सेंटर्स तुम्हाला कोणकोणते असणार आहे, परीक्षेसाठीचा सिलेबस कोणता असणार आहे, मार्किंग स्कीम कशी असणार आहे, म्हणजेच एक्झाम मोड, एक्झाम ड्युरेशन, सॅम्पल क्वेश्चन्स याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या अपडेट जर का मिळवायच्या असतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे तुम्हाला CETच्या एक्झामबाबत म्हणजे BCA, BBA, BBM, BMS या CETच्या संदर्भात सर्वतोपरी माहिती दिली जाईल. आणि संपूर्णतः प्रोसेस म्हणजे आत्ता CET एक्झामच्या ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून किंवा CET सेलचा परीक्षा फॉर्म भरण्यापासून तर तुम्हाला कॅप राऊंड आणि त्यानंतर तुमचे कॅप सेंटर अलोकेट करण्यापर्यंत आणि ॲडमिशन घेण्यापर्यंतचं सर्व गायडन्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत निश्चित केलं जाणार आहे. त्यामुळे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर सुरुवात करूया की CETचं रजिस्ट्रेशन आपण कधीपासून कधीपर्यंत करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जी काही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाते तर यांच्यामार्फत दिनांक 19 मार्च 2024 रोजी एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलं, ज्यामध्ये जाहीर सूचना केली की आपण नाव नोंदणी कधीपासून कधीपर्यंत करू शकता. तर आपली जी काही नाव नोंदणी आहे ती 21 मार्च 2024 पासून सुरुवात होणार आहे. तर तिची अंतिम जी काही तारीख असणार आहे ती 11 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त 20 ते 22 दिवसाचा कालावधी आपल्याला CET सेलमार्फत दिलेला आहे. त्यामुळं आपण लवकरात लवकर काय करायचं आहे, आपले कुणी भाऊ बहीण नातेवाईक किंवा ज्या विद्यार्थ्यांना BCA, BBA, BBM आणि BMS या 4 महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये तर त्यांना या CETच्या एक्झामबाबत आपण अधिकृत माहिती दिली पाहिजे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जर का नोंदणीचा कालावधी जर का वाढवला तर आपण त्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे माहिती देणार आहोतच. आपण जी काही नोंदणी आहे ती कशा पद्धतीने करायची या बाबतीत आपण सेपरेट व्हिडिओ हा केला जाणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ देखील बघा आणि त्या व्हिडिओ पद्धतीने तुम्ही तुमची नोंदणी ही करू शकता. तर तुम्हाला 21 मार्च 2024 पासून ते 11 एप्रिल 2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ओके, सो या पद्धतीचा एक महत्त्वाची सूचना सगळ्यात अगोदर आपणाला सांगितली. ओके, तो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रजिस्ट्रेशन पिरियडबाबत माहिती घेतलेली आहे, म्हणजेच 21 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये आपण काय करू शकता, CETच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. आता आपण इलिजिबिलिटी बघूया. इलिजिबिलिटी म्हणजे की ही परीक्षा नेमकी कोण देऊ शकतं. तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये जे विद्यार्थी 10+2 किंवा इक्वॅलन्स 10+2 जर का झालेले असतील ते विद्यार्थी या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे आणि ते विद्यार्थी ही CET एक्झाम देऊ शकतात. म्हणजे 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स झालेले कोणत्याही फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे ते या परीक्षा देण्यासाठी पात्र असणार आहे.
ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपला CETचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे किंवा CET ही जी काही अंतर्गत घेतली जाणारी डिग्री आहे त्यामार्फत तुम्हाला 4 महत्त्वाच्या कोर्सेससाठी ही CET एक्झाम या शैक्षणिक वर्ष 24 पासून कंडक्ट केली जाणार आहे. त्यामध्ये BCA म्हणजे त्याला म्हटलं जातं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर BMS म्हणजे काय आहे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडी, आणि पुढचा आहे BBM म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. या पद्धतीने या टोटल 4 एक्झामसाठी CET एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर याच्यामध्ये इलिजिबिलिटी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी 10+2 म्हणजे HSC आणि त्याच्या इक्वॅलंट असणारे कोणतेही जे काही अभ्यासक्रम आहे याच्यातील एक्झाम पास झालेले विद्यार्थी ह्या AICTE अंतर्गत जी काही CET एक्झाम घेतली जाणार आहे त्यामध्ये ते ॲपियर होऊ शकतात. म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्सवाला कोणताही विद्यार्थी यासाठी ॲपियर होऊ शकतो. ओके. त्यानंतर आपल्याकडे पुढचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एक्झाम फीज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही एक्झाम फीज आहे ती कॅटेगरी वाईज असणार आहे की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहे आणि आउटसाईड महाराष्ट्र आहे किंवा जम्मू अँड काश्मीरकडून मायग्रेंट झालेले काही विद्यार्थी असतील किंवा आउटसाईड महाराष्ट्र अदर स्टेट्सकडून जे काही विद्यार्थी महाराष्ट्रात आलेले ज्यांचं डोमेसाईल महाराष्ट्र नाही आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहे अशा विद्यार्थ्यांना 1000 रुपये ह्या CET एक्झामसाठी ऑनलाईन पद्धतीने पेड करावी लागणार आहे. दुसरा आहे की जे विद्यार्थी अदर दॅन ओपन कॅटेगरी म्हणजे SC ST VJNT नंतर NTA BC D नंतर OBC EWS या पद्धतीचे कोणतेही विद्यार्थी असतील किंवा SBC असतील किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लासेसचे कोणतेही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा PWD कॅन्डिडेट असतील, फिजिकली डिसेबल कॅन्डिडेट्स असतील आणि जे महाराष्ट्रातले आहे अशाच विद्यार्थ्यांना 800 रुपयापर्यंत फी असणार आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरल्यानंतर म्हणजे CETचा एंट्रन्सचा एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फी ही जी काय आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच पेड करावी लागणार आहे. ओके. सो या पद्धतीने आपण एक्झाम फीचा मुद्दा बघितला. नंतर पुढचा मुद्दा बघूया आपण एक्झाम शेड्यूल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी काही आत्ताची एक्झाम घेतली जाणार आहे तर एक्झामबद्दल विद्यापीठाने किंवा या परिपत्रकात सांगितलेलं आहे डिटेल एक्झामिनेशन शेड्यूल विल बी शेअर इन ड्यू कोर्स ऑफ टाईम ऑन द होम पेज ऑफ द रिस्पेक्टिव्ह कोर्सेस. म्हणजे यांची जी काही तारीख आहे ती अद्याप निश्चित केलेली नाही. ती शक्यतो मे किंवा जून महिन्याच्या आसपास होऊ शकते. शक्यतो मे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वीकमध्येच ही परीक्षा कदाचित कंडक्ट केली जाऊ शकते. लवकर कंडक्ट झाली तर त्याबद्दल आपल्याला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघू ते म्हणजे ॲडमिट कार्ड. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी CETचा एक्झाम फॉर्म भरतील आणि फी पेड करतील आणि ज्यांची पूर्णपणे नोंदणी झालेली आहे अशाच विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. यासाठी तुम्हाला www.mahacet.org या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट या नावाचा टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर किंवा तुम्हाला त्याची लिंक ही तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. डाउनलोड करण्यासाठी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. एवढ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. आणि हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावरचा फोटो ID प्रूफ व्यवस्थित आहे का नाही तो तुम्ही बघायचा आहे आणि तेच घेऊन तुम्ही परीक्षेला गेलं पाहिजे. ओके. सो या पद्धतीने आपण एक्झामचं शेड्यूल ॲडमिट कार्ड बघितलेलं आहे. आता एक्झाम सेंटर्सचे आपण काय करूया, चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, CETची जी काही एक्झाम घेतली जाते ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि त्यासाठी महाराष्ट्रातून नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील काही ठराविक पर्टिक्युलर सिटीजमध्ये देखील त्यांचे काय असतात, सेंटर असतात. त्या सेंटरवरती CET एक्झाम ही कंडक्ट केली जाते. आता CET एक्झाम कोणत्या जिल्ह्यामध्ये घ्यायची, कोणत्या सिटीजमध्ये घ्यायची, हे नंबर ऑफ किती कॅन्डिडेट यासाठी एनरोलमेंट करतात त्यावरून ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याच्या सेंटरची जी काही माहिती आहे ती तुम्हाला लवकरच कळवली जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रेफरन्सेस नोंदवावे लागतात. ते प्रेफरन्सेस तुम्ही काळजीपूर्वक जर का नोंदवले, म्हणजे जर का अगोदर प्रायोरिटी एखादा विद्यार्थी नाशिक आहे त्यांनी प्रायोरिटी देत असताना त्यांनी नाशिकची द्यायची, नंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद किंवा ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो तर ते अशा पद्धतीचे जवळचे लोकेशन त्यांनी सिलेक्ट केले पाहिजे. जर का नाशिकला नंबर नाही लागला तर जवळ सपोज त्यांना मुंबई आहे तर मुंबईला
नंबर लागू शकतो किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर असेल तर तिथे त्यांचा नंबर लागू शकतो. सो या पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, एक्झाम सेंटरची माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, CET देण्यासाठीचा तुमचा नेमकी सिलेबस कोणता असणार आहे, तर तुम्हाला महत्त्वाचे 4 टॉपिक्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर नंबर 1 आहे इंग्लिश लँग्वेज, दुसरा आहे रिझनिंग, व्हर्बल अँड अरिथमॅटिक, तिसरा आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस. ओके, त्यानंतर चौथं जो काही महत्त्वाचा सिलेबस आहे तो आहे कम्प्युटर बेसिक्स. ओके, या 4 महत्त्वाच्या टॉपिक्सवरती तुमची ऑनलाईन पद्धतीने 100 मार्कासाठीची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. यामध्ये इंग्लिश लँग्वेजवरती 40 क्वेश्चन्स असतील, त्यासाठी तुम्हाला 40 मार्क असतील. रिझनिंगसाठी तुम्हाला 30 क्वेश्चन्स असतील, त्यासाठी तुम्हाला 30 मार्क्स असतील. जनरल नॉलेजवरती तुम्हाला 15 प्रश्न असतील, त्यासाठी 15 मार्क आहे. आणि कम्प्युटर बेसिक्सवरती तुम्हाला 15 मार्क्स असतील आणि 15 क्वेश्चन्स देखील असणार आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न विचारले जातील, 100 मार्कांसाठी प्रश्न असणार आहे. तुमचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते MCQ बेस असणार आहे, म्हणजेच मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहे. म्हणजे एक प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले जाणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग स्कीम ॲप्लिकेबल नाही. म्हणजे जसं की अगोदर काही एक्झाममध्ये जसं 4 एक्झाम चुकले तर तुमचे 1 मार्क कट केला जायचा, तसं आत्ताच्या एक्झाममध्ये तसं केलं जाणार नाही. तर याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, डायरेक्ट तुमचे जेवढे प्रश्न बरोबर येतील तेवढे मार्क तुम्हाला दिले जातील. आणि तुमची जी काही एक्झाम होणार आहे ती फक्त 1.5 तासाची म्हणजे 90 मिनिटाचीच होणार आहे. आणि एक्झामसाठी जो काही मोड असणार आहे तो इंग्लिशच असणार आहे. आणि एक्झाम ही तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे काय ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ओके, सो या पद्धतीने आपण कोणती माहिती बघितली, मार्किंग स्कीम या देखील माहिती बघितली, एक्झाम मोड बघितला, एक्झाम ड्युरेशन देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. जसे की या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला 8 ते 9 क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेला आहे. जसं की इथे तुम्ही 6 नंबरचा जर का प्रश्न बघितला, द टुरिस्ट विशिंग टू विजिट सम फेमस सी बीचेस इन इंडिया शुड बी ॲडवाइज टू विजिट. आता बघा प्रश्न असा केलेला आहे की एखादा व्हिजिटर आहे, टुरिस्ट आहे आणि त्याला आपल्या इंडियामध्ये ज्या ठिकाणी समुद्रकिनारी आहे अशा ठिकाणी त्याला काय करायचं आहे, व्हिजिट करायची आहे. तर तुम्ही त्याला कोणतं ॲडवाइस करताल असा हा प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. एक आहे उत्तरांचल, दुसरा आहे गोवा, तिसरा आहे जम्मू अँड काश्मीर आणि चौथा आहे पुणे. तर माझ्या मते निश्चित याचं उत्तर गोवा असणार आहे. आणि तुम्ही गोवा या प्रश्नावरती टिक केलं तर तुम्हाला काय करता येईल, या प्रश्नाला 1 पैकी 1 मार्क दिला जाणार आहे. नंतर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सिटी इज नोन ॲज अ पिंक सिटी. ओके, सो पर्याय दिलं आहे बेंगलोर, नंतर ग्वालियर, जयपूर, आग्रा. मग याचं उत्तर जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे काही जनरल नॉलेजचे प्रश्न देखील या ठिकाणी विचारले जाणार आहे. नंतर द फेमस खजुराहो टेम्पल्स आर लोकेटेड इन गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार. या पद्धतीने असे काही जनरल नॉलेजचे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि त्याखालचे 4 पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे आणि तुम्हाला उत्तरं द्यायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन्स हे 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी विचारले जाईल. त्यासाठी 90 मिनिटाचा कालावधी आहे. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटात 1 प्रश्न सॉल्व हा केलाच गेला पाहिजे. त्याशिवाय उलट तुम्ही काय म्हणता येईल त्याला की 2 मिनिटात तुम्ही 3 प्रश्न तरी जर का सॉल्व केले तर व्यवस्थित विदिन टायमिंगमध्ये तुम्ही प्रश्न संपूर्णतः कव्हर करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण माहिती बघितलेली आहे की रजिस्ट्रेशन पिरियड, इलिजिबिलिटी काय आहे, एक्झाम फीज काय आहे, एक्झामचं शेड्यूल कशा पद्धतीने आहे, ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड केलं जातं, एक्झाम सेंटर कोणकोणते आहे, सिलेबस कोणकोणता असणार आहे, मार्किंग स्कीम कशी असणार आहे, एक्झामचा मोड, एक्झाम ड्युरेशन, सॅम्पल क्वेश्चन याबाबत आपण माहिती बघितलेली आहे. तर माझी एक रिक्वेस्ट अशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले जे काही संबंधित विद्यार्थी मित्र असतील किंवा 12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ही माहिती निश्चित द्या, जेणेकरून त्यांना या CET एक्झामला ॲपियर होता येईल. याच्यामध्ये मार्क कमी पडले जास्त पडले याचा काही विषय नाही. तर तुम्हाला CETचे मार्क्स आणि तुमचे 12वीचे मार्क एकत्रित करून तुमचा कॅप राऊंड हे केले जाणार आहे. त्या संदर्भात सेपरेट परिपत्रक येतील, ते देखील आपण सेपरेटच बघणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ निश्चित शेअर करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा
होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती आहे की तुम्हाला याच पद्धतीने महत्त्वाचे अपडेट जर का मिळवायचे असेल तर निश्चित तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अप टू डेट माहिती भेटेल। आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर। जय हिंद, धन्यवाद।